छत्रपती शिवाजी महाराज या देशात स्वकीयांचे राज्य आणले असा सत्य इतिहास परकीयांच्या पदरी नोकरीला असून सुद्धा हातभार लावला राष्ट्रनिर्मितीस। शहाजीराजे चाकरीला होते। आदिलशहाच्या दरबारात शिवनेरी गडावर बायकोला सोडले होती ती गरोदरपणात। या प्रसंगाशी एक प्रसंग आठवला। रामाने सीतेला सोडले होते वनात, ती सुद्धा त्यावेळी गरोदर होती असे लिहिले आहे रामायणात। पितृछत्राचे पोरके होते लवकुश। त्यांच्या बालपणात शिवबासुद्धा वडील प्रेमाला पोरके राहिले। संपूर्ण आयुष्यात अशा शिवाजीचा जन्म झाला। 19 फेब्रुवारी 1630 सनात जिजाई पोटी बाळ जन्मले। आनंद झाला सर्व लोकांत। शिवनेरी गडावर शिवाई देवीमुळे शिवाजी हे नाव ठेवले। मुलाचे पाय पाळण्यात दिसतात हे त्यांनी खरे करून दाखविले। आई जिजाईच्या देखरेखीखाली शिवाजी वाढले लाडात। आईच झाली त्यांची गुरु अन तरबेज झाले लढण्यात। बालपणीचे असून दिवस नाही घालविले व्यर्थ खेळण्यात। थोरा मोठ्यांच्या अनुभवी ज्ञानाने शिवबा घडले बालपणात। रामायण महाभारतातील गोष्टी सांगे आई शिवबाला लहानपणात। परकीयांचे अत्याचार चालू होते त्यावेळी अखंड महाराष्ट्रात सर्व सवंगड्यांना एकत्र केले। नाही पाहिली जातपात। शिवनेरी गडावरून स्वराज्याची प्रतिज्ञा केली। रायेश्वराच्या मंदिरात तोरणा किल्ला जिंकून घेतला। बांधले स्वातंत्र्याचे तोरण। मावळ्यांना घेऊन स्वराज्य स्थापण्याचे मनाशी ठरविले धोरण। जावळीच्या मोरेचा करून पराभव रायगड किल्ला जिंकला। जवळच भोरप्या डोंगरावर शिवरायांनी प्रतापगड किल्ला बांधला। त्याच प्रतापगडाच्या पायथ्याशी अफजलखानाचा वध केला। पन्हाळगडावरून विशाळगडाकडे जाता बाजी प्रभू कामी आला। पुण्याच्या लाल महालात मुघल शाहिस्तेखानाने तळ ठोकला। वरातीत जाऊन हल्ला केला। शाहिस्तेखान 3 बोटावर निभावला। सुरतवर चढाई करून मोठ्या प्रमाणात खजिना लुटला। रयतेच्या कल्याणासाठी जयसिंग बरोबर पुरंदरचा तह केला। याच तहामुळे राजे शिवाजीला जावे लागले आग्र्याला। औरंगजेबाने नीच वागणूक देऊन नजरकैदेत राजांना ठेवला। बादशहाच्या हातावर तुरी देऊन पेटायातून पळ काढला। वेषांतर करीत करीत संभाजीसह राजांनी महाराष्ट्र जवळ केला। स्वराज्यात येता तानाजी मालुसरेद्वारा कोंढाणा सर केला। गड आला पण सिंह गेला असे शिवबा राजे म्हणाला। कोंढाण्याचा नामोल्लेख राजांनी सिंहगड असा केला। त्यानंतर मात्र रायगडावर राज्याभिषेक अपूर्व सोहळा झाला। महाराष्ट्रातील धर्ममार्तंडांनी त्यांच्या राज्याभिषेकाला विरोध केला। मग मात्र राजांनी आर्य गागाभट्टाला काशीहून आणला। अष्टप्रधान मंडळ स्थापले। उत्तम राज्य कारभारासाठी नौदल आरमार उभारले। डच, पोर्तुगाल, इंग्रज अडविण्यासाठी राज्याभिषेकाच्या 11व्या दिवशी आई जिजाऊ निर्वतल्या तरीही खचून न जाता महाराजांनी दक्षिणेवर स्वाऱ्या केल्या। मद्रासजवळील जिंजी किल्ला जिंकून भाऊ व्यंकोजीला भेटीस बोलाविला। कितीही समजाविले तरी व्यंकोजीने शिवबाशी सावत्रपणाच ठेविला। भरपूर कष्ट घेतले शिवबांनी। 30-35 वर्षात कित्येक माणसांनी स्वामी निष्ठेने त्यांना दिली साथ। जीवा महाले असो फिरंगोजी नरसाळा हुतात्मा झाला चाकण किल्ल्यात। मुरारबाजी नेताजी पालकर सारखे निष्ठावंत जन्मले स्वराज्यात। संत तुकाराम सारखे समाजसुधारक होते समाजात। विजयी दक्षिणेची स्वारी करून राजे परत आले महाराष्ट्रात। दगदग सहन न झाल्याने महाराज गेले आजारपणात। त्यातच काही सरदार जाऊन मिळाले दिलेरखानाच्या लष्करात। ऐकावे ते नवल धक्का बसला असेल काळजाला। कोणी म्हणे महाराज बळी पडले गुडघी रोगाला। मृत्यू आला 3 एप्रिल 1680 सालाला। सर्वांना दुःख सागरात लोटून शिवरायांनी जगाचा निरोप घेतला। हिंदवी स्वराज्य म्हणजेच समतेचे राज्य स्थापले शिवबांनी। प्रत्येक जाती धर्माला बरोबर घेतले होते त्यांनी। मराठी ही जात नव्हे हे संबोधन आहे महाराष्ट्रीयन माणसाला। या महाराष्ट्रातील प्रत्येक माणूस शोभतो मराठी म्हणवून घेण्याला। सर्व माणसांच्या प्रयत्नामुळे मराठी राज्य स्थापन झाले। जसे सर्वांच्या प्रयत्नाने इंग्रजापासून भारत स्वतंत्र केले असा शूरवीर मिळणे कदापि शक्य नाही सध्या। आत्ता तर लढाया या अणुबॉम्बमुळे सिद्ध होतील आत्महत्या। त्यावेळी शिवबांनी आग्र्याला जाऊन सुद्धा मराठी स्वाभिमान राखला। आज मात्र मराठी नेत्यांनी दिल्लीमध्ये आपला स्वाभिमान गहाण टाकला। शिवबाला सुद्धा स्वकीयांविरुद्ध लढावे लागले होते। काहींनी तीच वंशपरंपरा जोपासलीय हे आज सुद्धा दिसतीये। शिवबाच्या राज्यात चोरी चुगली व बलात्कार यांना देहदंड असे। आज मात्र असे करणाऱ्या व्यक्तीला समाजात मानाने मिरविले जातीये। किती बदल झालाय सांगा या 400 वर्षात। तरीही इंग्रजांचे गुलाम होतो आम्ही मागील 150 वर्षात। शिवबासारखा एकही नेता आज का जन्मला नाही महाराष्ट्रात। असा कसा एकही निष्ठावंत मावळा पाहायला मिळेना या देशात। जो तो मिळेल ते खातोय अशी भ्रष्टाचाराची आली असात। शिवबाचा आत्मा रडत असेल। नोटापायी स्वाभिमान विकतोय बाजारात। शिवबा राजे म्हणजेच आजचा लोकशाहीतील मतदार राजा। त्यावेळचे अष्टप्रधान मंडळ म्हणजे आजचे मंत्री आहेत बघा। राजा झालाय भिकारी अन मंत्री करतात सावकारी। अशी बघा लोकशाहीत जनतेला आलीय लाचारी। आज शिवबा असता तर दुष्टांना तलवारीने ठार केले असते। चोर दरोडेखोर अन मंत्र्यांना त्यांनी वठणीवर आणले असते। अंधार दाटू लागलाय अन वैऱ्याची रात्र आलीय। आज या लोकशाहीला शिवबाची गरज भासू लागलीय। शिवाजी महाराज होते सर्वांचे नका त्यांना जातीत वाटून घेऊ। त्यांच्यासारखीच दूरदृष्टी आता सर्वांनी लोकशाहीत ठेवू। महाराष्ट्रात परकीयांचे आक्रमण वाढले अशी नका आवई उठवू। स्वकर्तृत्वाने अनबुद्धीने ही लोकशाहीची लढाई लढू। मुंबईच नव्हे तर
गावोगावी सुद्धा परकीय व्यापार लागलेत करू. व्यापारी म्हणून आलेले इंग्रज येथे राजे झाले हे नका विसरू. जर महाराष्ट्रातच मराठीला स्थान नसेल तर दिल्ली दरबारात मिळेल का? अरे, विदेशी माणसाच्या मागे लागून महाराष्ट्राची शान घालवता का? आत्ता तरी मराठी मुद्द्यावर मराठी नेत्यांनी एकत्र व्हा. महाराष्ट्र एवढा जपान असून सुद्धा त्यांनी काय प्रगती केली ते पहा. गावागावात जशी स्वच्छतेची स्पर्धा आहे तशी विकासाची राज्यात करा. स्थानिक उद्योग नोकऱ्यांमध्ये तरी महाराष्ट्रातील कामगार भरा. उद्योगपती कुठलाही असेल, स्थानिक बेरोजगारांना रोजगार द्या. अरे युवकांनो, शिवबाच्या मावळ्यासारखे कष्ट करायला शिका. दरीखोऱ्यातून हालपेष्टा सोसल्या हा मावळ्यांचा विसरू नका इतिहास. महाराष्ट्र हा मराठी लोकांचा आहे. शिवबाच्या नावे घ्या श्वास. मराठीचा बाणेदारपणा दाखवा. अखंड भारत ठेवण्यात छत्रपती शिवाजीच्या नावे सैनिक लढतात. आजही लष्करात मराठी बाणा. सत्य अनिष्ठा आजही ठेवा हृदयात. आजही शिवबा जिवंत आहे. प्रत्येकाच्या घराघरात फक्त जिजाऊ होण्याची गरज आहे प्रत्येक स्त्रीला. अरे नेत्यांनो, शिवबासारखे जगा व वागा. ही गरज आहे लोकशाहीला. महाराष्ट्राचा स्वाभिमान नका बांधू कोणाच्याही दावणीला. महाराष्ट्राचा कोणी मोठा होत असेल गटतट विसरून जा त्याच्या मदतीला. विसरून जावा हेवे दावे. छत्रपती शिवरायाला आठवा. वृक्षारोपण करून घनदाट जंगलांनी त्यांच्या प्रत्येक किल्ल्याला नटवा. पर्यावरण दृष्टी या धर्तीवर सर्वांनी आता ठेवा. जंगले होती म्हणूनच शिवबांनी शत्रूवर केला गनिमी कावा. एक जिल्हा एक किल्ला देखरेख दुरुस्तीसाठी दत्तक घ्यावा. सरकारवर काय विसंबून राहता. आपली संस्कृती आपणच जपूया. 5 वर्षांसाठी असणारे नेते दूरदृष्टी काय ठेवणार? जनता कायमस्वरूपी असते. आता जनताच वारसा टिकविणार. जे हुतात्मे झाले त्या मावळ्यासाठी सर्वांनी एक एक झाड लावा. अशोक सांगे परत शिवबा येईल जेव्हा जंगले दिसतील गावोगावा. कवी डॉ. अशोक गारडे, सातारा.